आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळ्यात स्वर्गीय विमलादेवी अग्रवाल धर्मादाय रुग्णालयाचे लोकार्पण. धुळेकरांच्या आरोग्य सेवेला मोठी चालना मिळाली आहे. धुळे महापालिका आणि एबी फाउंडेशन संचलित स्वर्गीय विमलादेवी अग्रवाल धर्मादाय रुग्णालयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री रावल यांनी ये तो सिर्फ झाकी है, अभी तो 4 रुग्णालय बाकी है असे म्हणत शहरात आणखी 4 आधुनिक रुग्णालय लवकरच सेवेत येणार असल्याचे सांगितले. आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून डीपीसीडीच्या माध्यमातून सुमारे 35 लाख रुपयांच्या निधीतून 25 बेडचे वातानुकूलित रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे मेंदूविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग, किडनीसह विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तर धुळ्यातील आणखी 4 आधुनिक रुग्णालयांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यांची कामे सुरू असल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली. यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार राम भदाने, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. माजी नगरसेविका व महिलांच्या रुग्णांच्या सेवा करणाऱ्या कैलासवासी स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल यांच्या नावाने धुळे महानगरपालिकेचा आणि डीपीडीसीच्या संयुक्त विद्यमानाने एक हॉस्पिटलचं लोकार्पण आज होतोय. हे हॉस्पिटल केवळ त्याचं लोकार्पण नाही तर त्याचं पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी हे एबी फाउंडेशन नावाच्या संस्थेला आम्ही देतोय. आणि या माध्यमातून अतिआधुनिक असणारं हे हॉस्पिटल आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये मागास असलेल्या आमच्या जिल्ह्याच्या याच्या व्यवस्थेमध्ये आरोग्य सेवेचं एक मोठं वरदान ठरणार आहे. विविध त्याची फॅकल्टी आणि स्पेशालिटी त्याच्यामध्ये रुग्णालयाचं आम्ही डेव्हलप करतोय. सुरुवातीला एक अतिआधुनिक मॅटर्निटी होम आणि एक 24/7 इंजरी संदर्भातलं हॉस्पिटलचं इथे काम सुरू होतं. एक 500 मीटरवर मुंबई आग्राचा नॅशनल हायवे आणि हायवेवर ॲक्सिडेंट होत असताना जवळचं रुग्णालय कोणतं असं मनामध्ये प्रश्न येत असतो. आणि म्हणून धुळे महानगरपालिकेच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असं एक सुंदर अतिआधुनिक रुग्णालय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण आज झालेलं आहे. हे एक आहे. याच्यानंतर असे अजून 4 टोटल 5 हे हॉस्पिटल आम्ही तयार करण्याचा आम्ही विचार केला आहे. धुळे जिल्ह्याचे सर्व आमदार, खासदार, आमचे माजी संरक्षण मंत्री या सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. पण या रुग्णालयासाठी धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांचा मोठा पाठपुरावा होता आणि त्यांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतल्यामुळे अत्यंत क्वालिटीचं दर्जेदार असं एक काम झालं आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विमलादेवी अग्रवाल यांच्या कार्याला साजेल असं हे सगळं काम होतंय म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.